हॅलो गाईज, वेलकम टू विज्ञान कट्टा. स्टोरीज ऑफ सायन्स मध्ये किंवा ज्याला आपण गोष्टी विज्ञानाच्या इतिहासातील म्हणतो त्या क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण आजची जी स्टोरी आहे आपली ती आहे डॉक्टर फ्लेमिंग अँड फर्स्ट वंडर ड्रग. म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा एका महत्वाच्या अशा औषधाचा शोध लागलाय आणि त्या औषधामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती क्रांती मेडिकल जगाच्या इतिहासामध्ये झालेली आहे. त्याची स्टोरी आपण आजच्या या क्लासमध्ये ऐकणार आहोत. आता त्या ड्रगचं किंवा औषधाचं नाव तुमच्या इथनं लक्षात आलंच असेल. त्याला आपण पेनिसिलिन असं म्हणतो. त्या पेनिसिलिनला आणि त्याच्यामध्ये सहभाग असणारे फक्त अलेक्झांडर फ्लेमिंगच होते का? तर तसे आपल्याला फक्त डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग माहितीये ज्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पण फक्त पेनिसिलिन या औषधाचा शोध लावून चालणार नव्हतं. त्याचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करणं ही खूप आवश्यक गोष्ट त्या काळामध्ये झाली होती. याचं कारण काय होतं, त्याचा नेमका फायदा कुणाला झाला, कशा पद्धतीनं हे औषध बाजारामध्ये आलं, या सगळ्या गोष्टीचा जो इतिहास आहे, सगळ्या गोष्टीचा जो महत्वाची त्याच्यामध्ये योगदान देणारी लोक आहेत त्यांची माहिती आपण आजच्या क्लासमध्ये घेणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. आजपासून जाऊया 95 वर्षाच्या आधी आणि आपल्याला जायचंय सेंट मेरीज हॉस्पिटलचं स्कूल आहे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मध्ये. ठीक आहे. या स्कूलमध्ये त्या काळामध्ये डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे एक खूप मोठे आणि प्रसिद्ध असे वैज्ञानिक डॉक्टर त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. त्या ठिकाणी ते शिकवत सुद्धा होते मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना. आता हे करत असताना एके दिवशी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी एका बॅक्टेरियाची ग्रोथ केली एका पेट्री प्लेटमध्ये. आणि ते बॅक्टेरियाचं जे कल्चर होतं ते त्यांनी बाजूला ठेवून दिलं थोड्या वेळासाठी. ते कल्चर कसं दिसत होतं ते तुम्हाला इथे दिसत असेल की अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळ्या बाजूंनी बॅक्टेरियाची ग्रोथ झाली होती. आता तो बॅक्टेरिया कोणता होता, तर तो स्टॅफिलोकॉकस ऑरियस नावाचा बॅक्टेरिया होता. येस ऑरियस त्याला म्हटलं जातं. त्या बॅक्टेरियाची अशा पद्धतीनं खूप छान ग्रोथ त्या कल्चरमध्ये झाली होती. पण थोड्या वेळानंतर बाजूला ठेवून दिल्यानंतर परत जेव्हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्याच्यामध्ये बघितलं तेव्हा त्यांना ते अशा पद्धतीनं दिसलं. आता अशा पद्धतीनं दिसलं म्हणजे काय, तर या भागामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझमची किंवा त्या बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली दिसत नाहीये. काही विशिष्ट ठराविक अर्ध्याच प्लेटमध्ये त्यांची खूप छान ग्रोथ झालेली आहे, अर्ध्या भागामध्ये झालेली नाही. मग याचा अर्थ ही प्लेट खराब झाली असा विचार बऱ्याच लोकांनी केला असता. पण आपले जे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग होते त्यांनी असा विचार केला नाही. समवन नॉर्मली वुड हॅव थ्रोन अवे द प्लेट. ही प्लेट फेकून दिली असती. पण डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी तसा विचार न करता ही वॉज इंटरेस्टेड. ते कशामध्ये इंटरेस्ट होते, त्यांना इंटरेस्ट होता की अशा पद्धतीचा पदार्थ त्या पेट्री प्लेटच्या भागामध्ये असेल ज्याने त्या बॅक्टेरियाची ग्रोथ रोखली असेल, त्या बॅक्टेरियांना कदाचित मारलं पण असेल. मग त्या सबस्टन्समध्ये, त्या अँटीबॅक्टेरियल सबस्टन्समध्ये, त्या प्रतिजैविक असणाऱ्या घटकामध्ये डॉक्टर अलेक्झांडर यांचा इंटरेस्ट तयार झाला आणि मग त्यांनी त्याच्यावरती काम सुरू केलं. आता डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग हे काही अचानकपणे त्याच्या मागे लागले होते, तो बॅक्टेरियल सबस्टन्स शोधायचा वगैरे वगैरे अशी पण काही स्टोरी नव्हती. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग वर्ल्ड वॉरमध्ये बऱ्याच ठिकाणी मेडिकल हेड म्हणून गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सैनिकांना बघितलं होतं. जखमी सैनिक जे युद्धामधनं वाचले होते म्हणजे त्यांना गोळी लागली होती, काहीतरी जखम झाली होती किंवा काहीतरी त्यांना दुखापत झाली होती. पण अशा पेशंट्सला ट्रीट करण्यासाठी त्या काळामध्ये खूप सारे अँटीसेप्टिक्स वापरले जायचे. खूप सारे अँटीसेप्टिक्स वापरले जायचे. आता हे जे अँटीसेप्टिक्स वापरले जायचे या अँटीसेप्टिक्स मध्ये एक थोडासा दोष होता, एक थोडीशी त्याच्यामध्ये असं हे होतं की दे वेर हार्मफुल टू द डब्ल्यूबीसीज. आपल्या रक्तामधल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत किंवा ज्यांना आपण पांढऱ्या रक्तपेशी असं म्हणतो, त्या पांढऱ्या रक्तपेशींना ही जी अँटीसेप्टिक्स होती ही हार्मफुल ठरत होती. त्याच्यामुळे या डब्ल्यूबीसींवरती काय व्हायचं, परिणाम व्हायचा, त्यांची संख्या कमी व्हायची आणि मग त्यांच्यामधनं पुन्हा ते इन्फेक्शन वाढत जायचं. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स त्या फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये वापरल्या गेलेल्या अँटीसेप्टिक्स मध्ये होते. त्याच्यामुळे आपल्याला अँटीबॅक्टेरियलची आवश्यकता आहे ही गरज डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना त्या काळापासूनच जाणवत. मग त्यांनी काय केलं, आपलं जे नवीन मटेरियल त्यांना त्या याच्यामध्ये सापडलं, त्या पेट्री प्लेटमध्ये सापडलं, त्यांनी त्याचं टेस्टिंग केलं डब्ल्यूबीसी सोबत.
मानवाच्या शरीरातनं काढलेल्या WBC किंवा व्हाईट ब्लड सेल ज्याला आपण म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी, त्यांच्याबरोबर त्यांनी ते टेस्ट केलं आणि त्यांना आश्चर्य म्हणजे असं दिसलं की ह्या ज्या WBCs आहेत, ह्या ज्या आपल्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत त्या नॉर्मल होत्या या सबस्टन्सवर त्यांचं ट्रीटमेंट केली तरी सुद्धा. त्याच्यानंतर या सबस्टन्सला त्यांनी नाव दिलं पेनिसिलिन असं. आता पेनिसिलिन नाव का आलं, तर ते नाव आलं ज्या फंगसपासनं किंवा ज्या बुरशीपासनं हे पेनिसिलिन नावाचा घटक वेगळा केला होता. ती जी बुरशी त्या पेट्री प्लेटमध्ये वाढलेली होती त्या बुरशीचं नाव होतं पेनिसिलियम. पेनिसिलियम हे नाव पण कशा पद्धतीनं आलं होतं, तर ते लॅटिन भाषेमध्ये पेनिसिलियम या शब्दाचा अर्थ पेन्सिल किंवा ब्रश असा होतो. आणि हे जे पेनिसिलियम होतं ते मायक्रोस्कोपच्या खाली, सूक्ष्मदर्शीच्या खाली जेव्हा आपण बघितलं तर ते आपल्याला पेन्सिल सारखं किंवा ब्रशच्या आकाराचं आपल्याला दिसत होतं. ते ब्रशच्या आकाराचं दिसत होतं, त्याच्यामुळे त्याचं नाव पेनिसिलियम असं दिलं होतं, पडलं होतं. मग त्या पेनिसिलियम पासून मिळालेला सबस्टन्स, मिळालेला पदार्थ म्हणजे पेनिसिलिन, हे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांचं नाव दिलं. पण याच काळामध्ये गंमत अशी झाली की नवीन वेगळ्या प्रकारचे ड्रग मार्केटमध्ये आले आणि त्यांनी अक्षरशः काय म्हणूयात आपण, सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. आणि ते सल्फा ड्रग्स होते, त्याच्यामध्ये सल्फोनेमाइड्स नावाचे सल्फर कंपाऊंड्स होते वेगवेगळ्या पद्धती. पण हे सल्फर अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करत होते, ते प्रतिजैविक म्हणून काम करत होते. आणि जवळपास जोपर्यंत दुसरं महायुद्ध सुरू होतंय तोपर्यंत यांचा वापर चालू होता. पण दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाच्या आसपास यांच्या काही लिमिटेशन्स लक्षात यायला लागल्या. काय लिमिटेशन्स होत्या, यांच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती ॲलर्जिक रिॲक्शन्स व्हायची. सनलाईटला आपलं स्किन खूप मोठ्या प्रमाणावरती सेन्सिटिव्ह होऊन जायचं, बऱ्याच लोकांना याची ॲलर्जी होती. हे काही आणखीन याचे काही लिमिटेशन्स लक्षात आले. त्याच्यामुळे बेटर अँटीसेप्टिकचा यूज किंवा आपल्याला शोध घ्यावाच लागेल या गोष्टीवरती आणखीन एकमत झालं. आता जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तो जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये एक नवीन टीम या आपल्या प्रतिजैविकावरती काम करायला लागली होती. डॉक्टर हॉवर्ड वाल्टर फ्लोरे आणि अर्न्स्ट पुरिस चेन या लोकांनी अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जे त्यांच्या निरीक्षणांमध्ये लिहून ठेवलं होतं, मांडून ठेवलं होतं, त्याच्यावरती यांचं लक्ष गेलं आणि यांनी त्याच्यामधनं पेनिसिलिनवरती फोकस केलं. आणि प्युरिफाईड फॉर्ममध्ये, अगदी शुद्ध स्वरूपामध्ये पेनिसिलिन या लोकांनी मिळवलं. बरं, मिळवलं, पण फक्त मिळवून चालणार नव्हतं, त्याचा उपयोग करून बघायचा होता. मग यांनी त्याचं क्लिनिकल ट्रायल्स केलं. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या सजीवांवरती त्याचे प्रयोग करून बघितले आणि त्याची इफिकसी किंवा ज्याला काय म्हणतो आपण, ते किती इफेक्टिव्ह आहे ते चेक करून बघितलं. आणि सरप्राइझिंगली त्यांना मोस्ट इफेक्टिव्ह जेव्हा आपण ते इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये देतो तेव्हा ते आढळलं. ओरली पण ते काम करत होतं, नाही असं नाही, पण इंजेक्शन जेव्हा दिलं तेव्हा ते खूप इफेक्टिव्ह आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आयडियल अँटीसेप्टिक फॉर वुंड्स, जखमांसाठी एक खूप छान असं किंवा एकदम आयडियल असं अँटीसेप्टिक आहे, ही गोष्ट सुद्धा या दोघांच्या लक्षात आली. खरं तर हे जे वाल्टर फ्लोरे होते यांची पत्नी त्या सुद्धा या संशोधनामध्ये सहभागी होते. त्याचबरोबर आणखीन याचा एक ऍड ऑन होता पेनिसिलिनचा, तो म्हणजे हे नॉन टॉक्सिक होतं, त्याचे कुठलेही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत नव्हते. तर अशा पद्धतीचे काही महत्वाच्या गोष्टी या पेनिसिलिनच्या बाबतीमध्ये या लोकांच्या लक्षात आल्या. पण जोपर्यंत यांनी त्याच्यावरती संशोधन केलं आणि त्याला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्या काळामध्ये त्याची डिमांड खूप जास्त वाढली, कारण ते एवढं छान पद्धतीनं काम करत होतं. डिमांड का वाढली, कारण दुसरं महायुद्ध होतं. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये एका जंगलाला आग लागली आणि त्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक आगीने होरपळले गेले. मग त्यांच्या ज्या जखमा होत्या त्या भरून काढण्यासाठी, जे बर्न्स होते ते भरून काढण्यासाठी सुद्धा हे पेनिसिलिन इफेक्टिव्ह दिसून आलं. त्याची डिमांड खूप वाढली, पण त्याचा सप्लाय मात्र तेवढा होऊ शकला नव्हता. याचं कारण असं होतं की या बॅक्टेरियांना ग्रो करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आवश्यक असणारं जे मीडियम लागायचं किंवा जे फूड मटेरियल लागायचं, ते फूड मटेरियल लॅबोरेटरीमध्येच बनवलं जायचं आणि ते अगदी कमी प्रमाणामध्ये त्या काळामध्ये बनवलं जायचं. पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डॉक्टर अँड्र्यू मोयर हे वेगवेगळ्या प्रकारचे फूड टेस्ट करत होते या पेनिसिलियमच्या ग्रोथसाठी, की कोणत्या फूड मटेरियलवरती याची फास्ट ग्रोथ होईल, म्हणजे जेणेकरून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला हा पेनिसिलियम मिळवता येईल आणि त्याच्यापासून पेनिसिलिन आपल्याला आयसोलेट करता येईल.
अशा पद्धतीचं काम हे डॉक्टर अँड्र्यू मोयर यांचं त्या काळामध्ये चाललं होतं. पण हे करत असताना त्यांना एक बेस्ट फूड मटेरियल सापडलं. ते म्हणजे जी लोक स्टार्च बनवत होती, स्टार्च बनवण्यासाठी ते मक्याचं कणस पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. आणि मग हे जे भिजवलेलं पाणी होतं, हे जे मक्याचे कणीस भिजवलेलं पाणी होतं, हे पाणी त्यांच्यासाठी एकदम आयडियल फूड मटेरियल ठरलं या पेनिसिलियमच्या ग्रोथसाठी. आणि हे फूड मटेरियल जेव्हा मार्केटमध्ये आलं, जेव्हा त्यांनी त्याच्यावरती ग्रोथ केली, एकदम फास्ट ग्रोथ झाली आणि मग आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पेनिसिलिन मार्केटमध्ये यायला लागलं. आणि त्याचा उपयोग करून आपण खूप साऱ्या सैनिकांचे प्राण वाचवू शकलो. दुसऱ्या महायुद्धामध्ये वाचलेल्या सैनिकांचे प्राण हे पहिल्या महायुद्धांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होतं. आणि त्याचं महत्वाचं कारण होतं हे पेनिसिलिन नावाचं ड्रग. असं हे पेनिसिलिन, त्याच्या शोधाची ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.